नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पेटीएम पेमेंट्सवर मोठी कारवाई. आरबीआय कडून बँकिंग परवाना कायमचा रद्द. भारतीय बँकिंग क्षेत्रातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत तिचा बँकिंग परवाना तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे. बँकिंग नियमन कायदा 1949 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आता ही बँक भारतात कोणत्याही प्रकारचे बँकिंग व्यवहार करण्यास पात्र राहणार नाही. कारवाईचे नेमके कारण काय? रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार पेटीएम पेमेंट्स बँकेचे कामकाज हे ठेवीदार आणि सार्वजनिक हिताच्या विरोधात चाललेले होते. वारंवार सूचना देऊनही बँकेच्या व्यवस्थापनाने अटी व शर्तीचे पालन केले नाही. बँकेचे चारित्र्य आणि कार्यपद्धती ठेवीदारांच्या हितासाठी घातक ठरत असल्याने हा परवाना रद्द करणं अनिवार्य असल्याचे आरबीआयने स्पष्ट केलं. व्यवस्थापनावरील अविश्वास आणि वारंवार समोर येणाऱ्या तांत्रिक आणि वैधानिक त्रुटी हे या निर्णयामागचे मुख्य कारण आहे. बँक कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश. आरबीआयने 2022 मध्ये सुरुवातीला बँकेला नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर 2024 मध्ये खात्यामध्ये नवीन ठेवी स्वीकारण्यावर कडक निर्बंध लादण्यात आले. परंतु व्यवस्थापनावरील अविश्वास आणि वारंवार समोर येणाऱ्या तांत्रिक आणि वैधानिक त्रुटी पाहता आरबीआयने आता परवानाच रद्द करून दिले. आरबीआयने खात्री दिली आहे की बँकेकडे तिच्या सर्व दायित्वाची पूर्तता करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे. तसेच मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्याच्या प्रक्रियेसाठी आरबीआय उच्च न्यायालयात धाव घेणार आहे.